ललिता, अय ललिता, 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 उठ ना. काय बाई बिंदुताई केवढ्या फुर्तीच्या आहे बाबा, उठूनही गेला. हो उठले बिंदुताई, उठून बसलीच आता बाबा मी. हो ये बाहेर ये, अंग पाय धुत आताच उठली का? हो येतो ना बिंदुताई, मी आताच उठून बसली जमतेम, येतो मी. काय बाई होय का काय होय बाबा, हे तुम्ही अंग पाय धुतला का, झालं का तुमचं? हो मी अंग पाय धुतलं, नाश्ताही बनवला. हा ये ना पटकन, अंग पाय धुवून ये पटकन. चाल ना, जावं लागते ना. आता बाई काय म्हणे? हो काय बाई होय, हो बिंदुताई येतो बाबा. काय बाई होय बाबा, हे झोपले का नाही झोपली रातभर तर, थकते का नाही थकत तर. हे उठले वाटते, गेले बाथरूम मध्ये. बाथरूम मध्ये साहेब झालं वा, निघा पटकन, मला आज लवकर वावरात जावं लागते. उठले ते? हो बिंदू काय म्हणते? आताच उठून बसली ती आता बाई, येतो म्हणते अंग पाय धुवून. पाय आताच उठून बसली का? तुझा नाश्ताही झाला, नाश्ताही केला, आणि हे आता उठली का? हिला आवाज नसता दिला तर झोपली राहिली असती 9 वाजेपर्यंत. काल रातच्यानं सांगितलं होतं मी लवकर उठ जा म्हणून. हा मी तर उठली आता बाई, मी गेली रूम मध्ये जाऊन झोपून गेली आणि बस लवकरच उठली, अंग पाय धुवून नाश्ताही बनवून घेतला. मी तर उठली बा, तूही नाही चिंता मला बिंदू. हो हे मोठी हे आहे, उठाले कामाले आळस, सगळ्या ठिकाणी इले आळस येते इले. अमाय आता बाई तुम्ही बी उठल्या काय? झालं का तुमचं बी अंग पाय धुवून? तर झालं नाही तर का, अंग पाय बी धुवून झालं, चहा नाश्ता बी झाला. तू आता उठली का? अंग धुतली? नाही आता बाई अंग धुवायची आहे मी, ब्रश करून आली मी पटकन. काय म्हणता बा म्हणून बिंदुताई बोलवायला आलते ना म्हणून. धुतो ना आता अंग धुतो. वावरातच जायचं आहे ना, तर जाऊन आरामाने 10 वाजता. आता उठल्या बरोबरच चालता का? स्वयंपाक करून डब्बे नेऊ म्हटलं होतं ना आपण. तुम्ही तर उठल्या बरोबरच घाई करून राहिल्या, जसं वरातच चालली लग्नाची कशावानेच करून राहिल्या. नाही नाही वावरात नाही जावं लागत आपल्याला, वावरात नाही. वावरात नाही तर मग कुठे जायचं आहे? काल रात्री वावरातच तर म्हणत होत्या तुम्ही. हो रात्री मी वावरात म्हणत होती, पण कनी मी झोपायला गेली तर हिनबाईचा फोन आला, डोलीच्या सासूचा फोन आला. तर डोलीच्या सासून हळदी कुंकवाला बोलावलं आपल्याला आनंदपूरले. अरे हो आता बाई, माझ्या फोनवर बी त्याचा फोन आला होता, पण मी इकडेच बसली होती. मी तिकडे फोन वाजत होता. मग मी सकाळी सुटून आज पाहिली फोन, तर मला मिस कॉल दिसला. आता सांगणारच होती तुम्हाला मी. असं तू नाही उचलला तर मग माझ्या फोनवर केला. तर हळदी कुंकवाला जायचा आहे, 2 वाजताचा टाइम आहे. तर करा पटापट आता स्वयंपाक पाणी की करा, चला चाललो जाऊ. हो आता बाई ठीक आहे. मग काजल तिला नाही बोलावलं का? ते येईन ना, तिकून येईन ते गलीची ननदबाई आहे ना तिथं, तिच्या संग येईन ते. आपण इकडून जाऊ. चला पटकन करा, व्हा तयार, चला लेकराले तयार करा पटपट. आता बाई उशीर नाही झाला का हळदी कुंकवाला? एवढा उशीर हळदी कुंकू करून राहिले का? ते लवकरच करायला पाहिजे होतं. मग आपल्या ननदबाई, आमच्या ननदबाई बी आल्या का? काय तर आल्या का? फोन नाही बा, सांगितलं नाही, काही नाही आले असं नाही. हो मी आठवणाची आली असती डोली तर तिने मला सांगलं नसतं, आपल्याला नसतं माहित झालं. आली असती तर काहीतरी. ते नाही आली, डोली नाही आली. चला पटपट जाय, अंग धुय पटकन, जाय अंग धुवायचे तू, जा अंग धुय पटकन, लेकरायचं करा. चला पटकन स्वयंपाक. बिंदू तू स्वयंपाकाला लाग पटकन, तू जाय पटकन अंग धुवून ये, स्वयंपाकाला लाग पटकन, स्वयंपाक करा. चला आनंदपूरला जाऊ. आताही फोनवरच आहे काय तू? कमला झालेच नाही का फोन करून? अजून कोणाकोणाला फोन करतो तो? गावातही फोनच करतो का? गावात आहेच किती दूर दूर कर, जाय ना पटापट दे सांगून फोन केल्यापेक्षा. फोन करून झाले गावात, मी तर सांगून दिली, तसंच सांगून दिली. जाऊ फोन मी मनीषाला फोन करून राहिली. आता थांबा, उचलाच आहे. ते बी कामात असन, ते बी घाईत असन, इकडे येवाच्या. उचलून नाही राहिली. 2 रिंगा वाजवल्या मी ना, उचलला नाही. तू फोनच कायले करून राहिली आता? तिले रातच्यानं सांगितलं ते तिले येवाचं म्हणून, तिच्या सासूलाही केला ना फोन, बोलली ना, मग येतेत ना. मग फोन करून करतो आता अजून काय? त्यासाठी करतं घरातले कामं करणं काय आहे ते? नाश्ता दे मले. फोन करून अजून काय म्हणतं तू तिले? अहो ते समोताबाईची एक लहानवाली सून तिथंच येवत मांडलेच राहते, तिले बी संग घेऊन येतो म्हणून सांगतो मी मनीषाले. नाही तर येऊन जाईन, निघून जाईन मनीषा, तर मग ते राहून जाईन. असं काय? सांग मग. नाश्ता झाला का नाही झाला? का जाऊ मी तसाच उपाशी? सांग. थांबन जराशे, बसा 10 मिनिट, बनवतो ना नाश्ता. आता एकटे 2 हात काय करण व? मी जरासा बात फोन करतो. उचलला तिने फोन. हॅलो हा बोल आई, बोल, काय म्हणते? हो मी आता नाश्ता वगैरे बनवते आणि निघतोच आम्ही, 10 वाजता निघतो आम्ही. वाटलंच मला तू सकाळीच्या धावपडीत असन म्हणून निघायच्या तयारीमध्ये. बरं मी काय याच्यासाठी फोन केली तुले मनीषा, हे पाय. होय काय म्हणतेस? तर मी हे म्हणून राहिली होती मनीषा, आपली हे आहे का नाही डोलीची वहिनी, तिथं काजल भुरासिंगपुट्याची पोरगी, तर तिले घेऊन येतं काय? तिची सासू म्हणे समोताबाई म्हणे तिले घेऊन यावायला लावा म्हणे तुमच्या पोरीले म्हणे. तर तू येता तिले घेऊन ये संग. ते तिथंच राहते, तुझ्याच घराजवळ आहे म्हणतो. तर
असं हो हो बरं बरं ठीक आहे मी येते तिला घेऊन येते मी. बरं ठीक आहे मग येते मी. आम्ही 12 वाजेपर्यंत पोहोचतोय. हो ठीक आहे या मग. कोण कोण येऊन राहिले? ही बाई बी येतात ना? नाही माय सासरे नाही येत. माय सासू ना मी आम्ही दोघीच येऊन राहिलो. हे नाही म्हणतात तर आम्ही दोघीच येत आहोत. आम्ही बस नाही येतो तर काजलला पण घेऊन येतो. आम्ही तिघे येतो आता तिघे. ठीक आहे या मग. बरं चला आता मी चालतो. आता मी येतो आता आरामानं. तू कर आरामानं तुझे कामं आता. नाश्ता झालं माझ्या दिवसभर याचं. येतो मी आता डायरेक्ट 7 वाजता नाही तर 8 वाजता रातचे. अमा नाश्ता झाला तर झालं का? जेवण नाही करा काय? जेवण करायला तर या. जेवण कर जा. आणि 7-8 वाजता मग ते भाजी गिजी आणतो म्हणतात काही करून बापा मी मग लवकर येऊन जा. पहिले जेवण करायला ये जा. आता जेवण करायला येत नाही मी डायरेक्ट आता भाजी गिजी सगळं घेऊनच येईन. आता मी डायरेक्ट 7 वाजता मग करून घेतो पटापटा. भात पोया करून ठेवून देतो. मग भाजीच राहते करायची. उपाशी राहण काय तर दिवसभर. जेवण करून घे जा मग चालले जा तर मग ये जा. जेवण करायला तर ये जा. आता सगळे पाहुणे येतील बाया मंडळी. मी काय म्हणतात ये अजून जेवण करायला. त्याच्यापेक्षा एक दिवस नाही जेवलं तर काही होणार नाही जेवत मी आता डायरेक्ट 7 वाजता येईन. आता सगळं भाजी गिजी घेऊन ना. तर बाया 2 वाजता येतील. तुम्ही 12 वाजता येऊन जा ना जेवण करायला. जेवण करून घे जा मग चालले जा लागन तर. मग नको ये जा. 2 वाजता येतात बाया 12 वाजता थोडी. आणि अजून आपले इन बाई गी येतील 12 वाजेपर्यंत त्याची भेट होऊन जाईल. रस्त्याने होते येईन बाईची भेट. सकाळीच भेट केली पाहिजे का आल्याबरोबर. रस्त्यानं भेटून मी. हो आल्याबरोबर भेटले तर काय थोडस चांगलं वाटते. हा बाई भेटले. मग रातच्यानं मग काही गडबडीमध्ये. रातच्यानं कायची काही गडबड राहते. आरामानं मस्त बसून गोष्टी सांगत. मी आलो घरी का मग काय डबल जातो. मी आता नाही येत जेवाले. मी डायरेक्ट येतो. दुपारीच येतो मी आता डायरेक्ट. अजून येईन अजून जेवण मग अजून त्या येते मग त्याच्यासमोर बोला ते अजून 2 वाजून जाईन मला इथं. बरं चालतो मी येतो मी डायरेक्ट. मी लागन तर भूक लागन तर तिकडे नाश्ता काही करून घेईन काही. असे आहात तुम्ही. आता मग स्वयंपाकच नाही करत मग आता मी. आता ते लोक तर जेवण करूनच येतील. मी आता माझ्यासाठी काही बी थोडंसं खोरखार करून खाऊन घेतो बापा. आता तुम्ही जेवले असते तर स्वयंपाक केला असता. आता एकटीसाठी काय बनवू? करतोय मतानं आता आरामानं करत राह खात राह बनवत राह काही कर. चाललो मी येतो मी 7 वाजता. बरं बा ठीक आहे जशी तुमची इच्छा. या मग. हळदी कुंकू असलं का हे पैच करते ते. घरी राहतच नाही. बाया येते काय करते येते बाया आता. चल आता मी बी करतो पटपट काम. अमा इंदिरा चालली का गड्या ठेल्यावर? येत नाही का हे? तिची भावजाई बी. ओ इंदिरा चालली का वा? बरं शांती चाललो मी आता वावरात. आणि 2 वाजता घेऊन येतो बरं एखादी पोळी आणि भाजी. आता जेवले ना तरी 2 वाजता पाहिजेच काय? लवकरच भूक लागते शांती. 10 वाजता जेवलं म्हणजे 2 वाजता भूक लागून जाते. म्हणून म्हणतो एखादी दिळक पोळी घेऊन येतो. एखादी दिळक तर पोटाला जरासा आधार राहते. येऊन जा घरी आणि जेवून घे जा. मला आज टाइम नाही. 2 वाजता आज हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात जायचं आहे कमलाच्या घरी. तर मी तिथे जाईन का तुम्हाला डब्बा आणून देईन. तर येऊन जा तुम्ही घरी जेवून घे जा. संपलाच नाही का तो तुमचा हळदी कुंकूचा खेळ? हळदी कुंकू खेळ होय काय होतो? खेळ होय काय? एवढा मोठा खर्च करून कार्यक्रम ठेवतात बाया घरी. खेळ होय का तो? खेळ वाटते का तुम्हाला? एक परंपरा होय. एक सण होय तो बी. काय परंपरा लावून ठेवल्या काय सण लावून ठेवले काय ना काय बाबा. माल मोटक होऊन जाता हळदी कुंकूवाले. खर्च मर्च करून सगळं हे ते काय भेटते त्याच्यानं. एवढं नको बोला. कोणी बोलावलं तर जावं लागते. काय म्या ठेवलं का ह्या वर्षी हळदी कुंकू नाही काही नाही? काय केलं म्या ह्या वर्षी? काहीच नाही केलं. हे गौरीचाच तमाशा होता घरी ह्या वर्षी. तर काही करायला भेटलं नाही मला. तर आता दुसऱ्यानं बोलावलं तर तिथे जाऊ नाही काय? तुमचं जेवायचंच म्हणतात आलं. येऊन जाता ना घरी जेवून घे जा. 1-1.5 काय 2 पोळ्या जेवून घे जा. जेवढी भूक आहे तेवढी. बरं बा भडकू नको. मी येऊन जाईन घरी जेवून घेईन. तू 2 वाजता जाशील का तिथं? मग चाबी कुठे ठेवशील? एक चाबी घेऊन जा तुम्ही संग. बरं आण दे बा मग. काय म्हणतो कमला? काही आणायचं आहे का? सांग येता येता घेऊन येईन मी. आणि हे सरपंच भाऊ बी आताच गेले होते. त्याच्या आधी कोणी सांगितले? काही आणायचं नाही आहे इंदिरा. मी तुला याच्यासाठी हाक मारली का बा तू चालली काहून? हळदी कुंकू आहे आपल्या घरी ना. 2 वाजता यावं लागते ना. सांगितलं मी तुला तिथं रातच्या नसतं सांगितलं ना शेकोटी जवळ. भुलली का तू? चालली का ठेल्यावर? मग येशील नाही का हळदी कुंकवात? याच्यासाठी मी तुला आवाज दिला. आता हळदी कुंकवाला येतो ना मी. तू सांगितले ना मी भुलून जाईन काय? मी जातो ठेल्यावर आणि 1 वाजेपर्यंत थांबतो तिथं ठेल्यावर. जेवढं खपन तेवढं जेवढा धंदा होईल तेवढा. आणि मग 1 वाजता तिथून आम्ही दोघे नंतर भाऊजी निघून जाऊ. 2 वाजता घरी पोहोचलो का सटकन त्या घरी. हो मी तेच म्हटली बापा. इंदिरा काऊन चालली बापा म्हटलं ठेल्यावर? मी रात्री तिथे शेकोटी जवळ सांगितलं म्हणून होय काय म्हटलं? घरी नाही आली सांगाले म्हणून होय काय म्हटलं? चालली ठेल्यावर म्हटलं. सगळ्या बायाने एक तर नाही केली म्हटलं बापा.
काय हळदी कुंकवात नाही जावं आपण, आपल्याला शेकोटी जवळ सांगितलं, ते गंगाच्या नांदीत नाही लागले म्हटलं तुम्ही सगळेजणी. इथं यायच्या संगत मनीषा ते बाबा संगत बोलत उभी होती, ते गेले ते चालले, तर तू दिसली, तुला हाक मारली. नाही हो, येतो ना मी, जातो ना, येतो मी 2 वाजता येतो, मी बरोबर येतो मी 2 वाजता. त्या घरी हळदी कुंकू आले. काय आणली वानात, काय आणली तर वान काय आणली सांग ना. आताच सांगून देईन वान तर मग कोणता फायदा राहील, तू सारायला सांगून देशील, मग आताच नाही सांगत. तुम्ही वान घ्या ना हातात तर माहीतच पडून काय आहे काय नाही तर. बरं ठीक आहे, चालली बाप्पा मी ठेल्यावर, येतो 2 वाजता त्या घरी. हो ठीक आहे, ये मग. आई आज मी शाळेत नाही जात. काऊन, कायची मरी आली तुले, काऊन शाळेत जात नाही? जाय होय लवकर शाळेत जाय, सुट्टी आहे का आज? सुट्टी नाही, काही नाही, शाळेत जात नाही. हा काही झालं नाही, काही नाही, जा शाळेत जा चुपचाप. घरी जाऊन काय करशील? आई मी बिन मित्रा संग हळदी कुंकू आले म्हणून मी शाळेत जात नाही. शायना बाई, हुशार नको बनू जास्तीची. हळदी कुंकू बायाचं आहे, लेकरायचं नाही. तुला नाही सांगितलंय, फक्त बायाचा हळदी कुंकू मध्ये. तू चुपचाप शाळेत जाय. आई मी बी तर पोरगीच आहे, मोठी होईन तेव्हा मी बाई बनन, मग मी बी येऊ शकतो हळदी कुंकू आले. मी हळदी कुंकू आले, मी नाही जात शाळेत. हो, जेव्हा मोठी होशील, जेव्हा बाई बनशील, तेव्हा हळदी कुंकवात जाजो, कोणी काही म्हणणार नाही. आता पोरगी आहे तू शाळेत शिकता ना, शाळेत जा. आई मी बी येईन ना हळदी कुंकू आले, मी बी येईन ना. मला बी आई ना उखाणं सांगायला आवडते. येलू नको जास्तीची, लडबड करू नको. काही तिथं काही नाचत नाही लागत, तिथं नाचा नाही लागत, खावायला नाही भेटत काही. फक्त बाया बसतात ना गोष्टी करतात. तू चुपचाप शाळेत जा. बायाच्या गोष्टी ऐकून काय करशील, तुला काही समजणार बी नाही. आई मी येतो ना, मी येईन ना हळदी कुंकवात. मी चुपचाप बसली राहीन ना, चुपचाप बसली राहीन. नाही मी येतो नाही. शाळेत जाय, तू शाळेत जा चुपचाप. आई मी ते सगळे काम करून देईन ना. आई मी तो भांडे बी घासून देईन ना, झाडझूड करून देईन ना. येऊ दे ना मला हळदी कुंकवात. ते नाही चालणार, ते मी करतो काम. तुझ्या मदतीची मला गरज नाही. जाय शाळेत चुपचाप. काय होय, काय चालू आहे दोघे मायले तिथं? ते म्हणते शाळेत जात नाही, ते म्हणते शाळेत जाय. हा काय नाटक होय पिंकी, काय होय बेटा? बाबा पाहून द्या ना, आईले सांगा ना मी शाळेत नाही जात ना. आई म्हणते जाय 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 म्हणते. पिंकी तू शाळेत काऊन नाही जात म्हणतो? काय झालं, सुट्टी आहे का? नाही बाबा, सुट्टी नाही आहे. मग शाळेत काऊन नाही जात बेटा? मी हळदी कुंकवाले जाईन ना बाबा आई सोबत. आई कमला काकूच्या घरी हळदी कुंकवाले जाते, तर मी बी आज आई संग जाईन हळदी कुंकवाले, म्हणून मी शाळेत नाही जात. पाहून घ्या, पहा तुम्हीच पहा, हळदी कुंकवासाठी शाळेत नाही जात म्हणते हे. बरं थांब पार्वती, थांब, समजाव बरोबर. हळदी कुंकू किती वाजताचा हळदी कुंकू ते सांगा मला. 2 वाजता. हा तर मग पिंकी, तुले जेवाची सुट्टी किती वाजता होते बाई? 2 वाजता बाबा. पार्वती हे पाय, ते जीत करून राहिली, घेऊन जाय तिले. 2 वाजता सुट्टी होते ना पिंकी, तुले 2 वाजता सुट्टी होते ना, आणि 2 वाजता हळदी कुंकू आहे, तर तिले घेऊन जातो. घरी आली म्हणजे तिले हळदी कुंकवात घेऊन जातो, आणि 3 वाजता शाळा लागते काय तर यायची. 2:45 वाजता इले शाळेत पाठवून देतो. हळदी कुंकू होते, शाळा होते. आता शाळेत जाय पिंकी, आता शाळेत जाय. तिकून आल्यावर 2 वाजता तुझ्या संग हळदी कुंकवाला चालली जातो. बस उड्या नको मारू, चालतो हळदी कुंकवात. आता जाय शाळेत, तिकून आल्यावर चालतो. मग पाय 1.5 घंटा थांबतो. मी म्हणून जाय पिंकी शाळेत, आता चालली जातो पटकन. हो या मनीषा ताई, या बसा, मी नाश्ता बनवतो पटकन आणि पापड तोडतो. नाही का काजल, नाही का, काही नको करू तू. काऊन मनीषा ताई, कुठे जाताय का तुम्ही? ये मस्त तयारी, नवीन साडी, परीने एवढा चांगला छानसा फ्रॉक घालून दिला. कुठे जाता का? काही इथं बर्थडे आहे, वाढदिवस घ्या का इथं? नाही ग, मी एकटीच कुठे जात नाही, तू पण चल ना. आनंदपूरला जायचं आहे आपल्याला. चल कर पटकन तयारी, घाल साडी वगैरे नेस आणि चल. आनंदपूरले कायच्यासाठी मनीषा ताई? हो तुमचं तर माहेर आहे, तर पण मी बी येऊ का? मी कायच्यासाठी येऊ आनंदपूरले? काय आहे? अगं काजल, माझ्या आईने हळदी कुंकवाला सांगितलं आहे, तर चल तू. मला बी सांगितलं काय तर हळदी कुंकवाले. मग माझ्या सासू माया 2 जावा, त्याला सांगितलं काय तर ते येणार आहे काय तर? मला एकटीलाच सांगितलं? हो त्या सगळे येणार आहे, त्यांना पण सांगितलं. माझी सासू पण, सर्वांनाच सांगितलं माझ्या आईने हळदी कुंकवाला. तर तू इकडे आहे, तर माझ्या आईने फोन केला समोता मोठ्या आईनेच सांगितलं त्यांना की काजलला घेऊन यायला सांग म्हणे मनीषाला. तर माझ्या आईने मला फोन केला की तू काजलला घेऊन ये म्हणे, तर म्हणून मी तुझ्या घरी आले. तर चल लवकर, आता माझी तयारी तर झाली, माझं सगळं झालं. तू आटप लवकर, चल साडी नेस आणि चल. हो काय मनीषा ताई, पहिलेच काऊन नाही सांगितलं तुम्ही? तर मी चांगली तयारी करून राहिली असती. मला काय माहिती, मी विसरलीच तुला, मला माहितीच नाही. ते तर माझ्या आईने फोन केला म्हणून मला आठवण झाली. तर आताच माझ्या आईने फोन केला, मग मी पोळ्या टाकायच्या होत्या, म्हटलं पोळ्या टाकते मग जाते.
पोळ्या टाकले ना आले तुझ्याकडे, तर कर ना लवकर. काय करायचं आहे असं? तर साडी नेस लवकर आणि कर पटकन. काय करायचं आहे ते? अर्ध्या तासात होणार नाही का तुझं? होते मनीषा ताई, अर्ध्या तासात होते. बरं ठीक आहे, मी यायला बी फोन करून देतो ना. तर यायला बी सांगून देतो. मग येणं होईन का आपलं? का नाही येणं होईन? मुक्कामी राहू का तिथं मग? हो, आता एवढ्या दूर जाणार आहो आपण, तर मुक्कामीच राहावं लागेल ना. 2 वाजताचा कार्यक्रम आहे म्हणे. 2, 3, 6 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल. मग तिकून येणं जमणार का आपलं? मुक्कामी राहावंच लागणार आपल्याला. हो, तर मग ठीक आहे ताई, मी यायला फोन करून सांगून देतो का मी आनंदपूरला चालली मनीषा ताई सोबत म्हणून. मग नाही बी आली तर मग टेन्शन नाही. मग हो, करतो फोन त्यांना, दे सांगून. चल. हो मनीषा ताई, मी करतो त्याला फोन.